नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत ऋषीची भाजी। तुम्ही बघताय ना किती भाज्या मी कापून ठेवलेल्या आहेत। यामध्ये बरोबर 21 भाज्या आहेत। यामध्ये तेल तूप काहीही नाही आहे, तरीसुद्धा चवीला अगदी उत्तम होते ही भाजी। चला तर आपण सुरुवात करूया। एका कुकरच्या भांड्यामध्ये मी या सगळ्या भाज्या घालून घेते। पहिल्यांदा मी काही कंदमुळं आहेत ती, नंतर फळभाज्या फुलभाज्या, त्यानंतर कॉर्न मी 3 घेतलेत, त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत म्हणजे ते खायला बरे पडतात। अळूची पानं स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतली आहेत, त्याचे जे दांडे आहेत ते सुद्धा सोलून त्याचेही छोटे तुकडे केले आहेत। आणि शेंगदाणे आहेत ते मी साधारण 1 तास भिजत ठेवलेले होते, तेही यामध्ये घातलेत। बरोबर 21 भाज्या यामध्ये आहेत। आता हे सगळ्या भाज्यांना त्यामध्ये फक्त 1 कप पाणी घालायचे आणि 2 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये सुद्धा ही भाजी शिजवू शकता, पण त्याला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून ही अगदी सोपी आणि लवकरची पद्धत आहे। तुम्ही बघताय शिट्ट्या झाल्या आहेत, त्याची वाफ पूर्ण निघून गेली आहे। आणि आता उघडून मी हे जे कॉर्न आहे ते बाजूला करून घेतलेत आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे, म्हणजे ही भाजी अगदी छान मिळून येते। आपल्याला यामध्ये एक वाटणही करून घालायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी खोबरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं घालून ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटण काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 5 ते 6 आमसुलं घालायचे आहेत। अळूमध्ये थोडा आंबटपणा छान लागतो। आता यामध्ये घोटून घेतलेली भाजी, कॉर्न आणि ज्या शेंगा आहेत त्या मी वेगळ्या उकडून घेतल्या आहेत, त्याही यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत आणि अगदी अर्धा चमचा गूळ घालायचा आहे। 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे आणि मग आपली ही ऋषीची अगदी पौष्टिक अशी, ज्यामध्ये तेल तूप काहीही नाही आहे तरीसुद्धा उत्तम चवीची भाजी तयार आहे। तुम्ही ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।